नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा बाजारातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी आणि किती, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला नक्कीच लाईक करा. तर चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितले तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सर्व लाईक म्हणजे नसू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते. स्क्रीन एकदा बांगलादेशकडून आयात थांबण्यात आल्याने महाराष्ट्रातील विशेष लासलगाव, नाशिक, पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर भागातील या ठिकाणी कांदा उत्पादन मोठा आर्थिक फटका बसत आहे. यंदा रब्बी हंगामात देशभरात कांद्याचे बंपर उत्पादन झालेले असताना निर्यात बाजार बंद झाल्याने स्थानिक बाजारात पुरवठा वाहत असून भावही पडण्यासारखे नसल्याने शेतकरी बोलत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने बांगलादेशमधील निर्यात सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करावे गरजेचे असल्याने मत व्यापारी आणि शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे. भारतातून बांगलादेशला दररोज 2 नंबर गुणवत्ता असलेल्या शेकडो ट्रक कांद्याची निर्यात होत होती. सध्या ती पूर्णपणे थांबवली आहे. त्यामुळे शेतकरी व्यापारी आणि दोघेही संकटात आले आहेत. सरकारने कांदा निर्यात पूर्व सुरू राहण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मनोज जैन, कांदा निर्यातदार, लासलगाव या ठिकाणची यांचं म्हणणं आहे. ज्या काही महत्त्वाचे अपडेट असतात, महत्त्वाच्या घडामोडी असतात, त्या तुमच्यापर्यंत वारंवार पोहोचल्या जातात. ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलाच नाही. धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. भेटूया अशी का माहितीपूर्ण कांदा बाजार अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवाय. धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा सांगा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवाय. धन्यवाद. सबस्क्राईब नक्कीच करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे का माहितीपूर्ण कांदा बाजार आवडतो.